हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये पनीर पुलाव ही रेसिपी पाहणार आहोत। घरगुती तांदळापासून तयार करण्यात आलेली झटपट पनीर पुलाव रेसिपी पाहणार आहोत। चला रेसिपीला स्टार्ट करूयात। आणि ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर घरातीलच मी इथे 2 कप तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ करून घेतलं। पाहू शकता, तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो इथे वापरू शकता। आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोनदा। तर अशा पद्धतीने दोनदा मी धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये पाणी घालून याला अर्धा तास भिजत घालायचं आहे, म्हणजे भात छान मऊसर होतो। तर याला अर्धा तास ठेवूयात। साइडला 1 कप पनीर घेतलेला आहे, यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे। फ्रेश दही वापरलेला आहे मी इथे। आता यावरती थोडीशी हळद वापरायची आहे, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, थोडं धने पावडर आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पनीरला लागेल अशा पद्धतीने एकजीव करायचं। आपण इथे मीठ घातलेलं नव्हता, तर थोडं मीठ घालून सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आणि याला 10 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे छान फ्लेवर येतो पनीरला। 10 मिनिटानंतर एका पॅनवरती थोडं तेल घालायचं। तेल छान गरम झालं की यावरती मॅरिनेट करून ठेवलेले पनीरचे क्यूब्स होते ते यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। 2 मिनिटे छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहेत। तर पाहू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण याला एका साईडला काढून ठेवायचं। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, यामध्ये 3 चमचे तेल वापरायचं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल वापरू शकता। मी इथे 3 चमचे तेल आणि 1.5 चमचा तूप वापरलेला आहे। हे छान गरम होऊ द्यायचं आहे। हे छान गरम झालं की इथे 2 ते 3 तमालपत्र टाकायची आहेत आणि थोडे खडे मसाले वापरायचे आहेत। घरात जे खडे मसाले असतील ते इथे वापरू शकता। हे छान शिजू द्यायचं। आता यामध्ये 1 चमचा जिरे घालायचा आहे, अख्खा जिरा वापरलेला आहे इथे। 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायचं। हे छान शिजलं की यावरती उभा कट करून घेतलेला मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, याला सुद्धा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं तेलावरच। कांद्याला छान कलर आलं की ते आले, लसण आणि जिऱ्याची क्रश करून घेतलेली पेस्ट घेतलेली आहे 2 चमचे, याला सुद्धा छान कच्चपणा दूर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं तेलावरच। तिखटपणासाठी थोडी म्हणजे 2 ते 3 मिरची वापरलेले आहेत, त्यांना सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं। मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, उभा चिरून घेतला, त्याला सुद्धा यावरती टाकून छान फ्राय करून घ्यायचं। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा आहे तेलावरतीच। सर्व मसाले छान शिजले, थोडं कोथिंबीर घालून याला एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये थोडे मसाले टाकूयात। त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे, चवीनुसार तिखट घालायचं आहे, 1 चमचा तिखट घेतलं, हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं। एकदम कमीत कमी मसाल्यामध्ये मी ही बिर्याणी तयार केलेली आहे, म्हणजेच पनीर पुलाव तयार केलेला आहे। मसाल्यांना छान शिजू द्यायचं। मसाले छान शिजले की यावरती थोडी दही वापरायची आहे, म्हणजेच 2 चमचे मी इथे 2 ते 3 छोटा चमचा दही वापरलेले आहे, फ्रेश दही। आणि गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे आणि छान व्यवस्थित शिजू द्यायचं। मसाले छान शिजले की यावरती 1 वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे। थंडीच्या दिवसामध्ये भरपूर वाटाणा निघतो, तर याचा वापर यामध्ये केलेला आहे। हे छान एकजीव झालं की यावरती आपण भिजत घातलेला जो तांदूळ होता त्यामधील पाणी फेकून घेतलं आणि तो तांदूळ यामध्ये घालायचं। तांदूळ भिजत घातल्यामुळे छान मऊसर होते आपली बिर्याणी। आता व्यवस्थित याला 2 मिनिटे एकजीव करून घ्यायचं, म्हणजे 2 मिनिटे तेलावरतीच फ्राय करून घ्यायचं तांदूळला। व्यवस्थित 2 मिनिटे याला तेलावरतीच फ्राय होऊ द्यायचं, म्हणजेच मसाल्यामध्येच फ्राय होऊ द्यायचं तांदळाला। तर 2 मिनिटे झालेले आहे। आपण यात पाणी वापरूयात। तर पाण्याचं प्रमाण
मी 4 कप घेणार आहे पाणी. 2 कप तांदूळ होते तर 4 कप पाणी वापरणार आहे इथे. तांदूळ खूप जुने होते त्यामुळे पाणी थोडं जास्त लागते. तांदळावरती सुद्धा कधी कधी पाण्याचं प्रमाण अवलंबून असतो. तर याला झाकण लावून 5 ते 7 मिनिटे शिजू द्यायचं. तर पाणी छान उकळलेलं आहे. आता याला एकजीव करून घ्यायचं एकदा आणि झाकण न लावता आणखी 5 मिनिटे शिजू द्यायचं. तर 5 मिनिटे झालेले. एकदा आणखी याला एकजीव करून घ्यायचं. पाण्याचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे. आता यावरती पनीरचे आपण फ्राय करून घेतलेले क्यूब्स होते ते वरती ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने सर्व साईडने ठेवलं. थोडं कोथिंबीर घालायचं आहे वरून, म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल. आणि याला झाकण लावून मीडियम आचेवरती 5 मिनिटे छान शिजू द्यायचं. तर 5 मिनिटे झालेली आहेत. पाहूयात, बिर्याणी छान शिजलेली आहे. छान मोकळासर भात झालेला आहे. एकदम दाणेदार झालेला आहे भात. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकण लावून वाफेवरच याला 5 मिनिटे राहू द्यायचं आणि 5 मिनिटानंतर छान सर्व करायचं. एकदम मस्त पनीर पुलाव तयार झालेला आहे, दाणेदार. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी? एकदम झटपट पनीर पुलाव घरगुती तांदळापासून तयार केलेला. आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि टेस्टी रेसिपीसह. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.